नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज दोन वहिनींना भेटणार आहोत. खरं तर उशीर खूप झालाय, पण तरी सुद्धा किती उत्साह आहे हे बघणार आहोत. कावणकर वहिनी आणि यादव वहिनी वाट बघताय. मरोळ मोर्शी रोड इथे जाऊन आपण हायलँड पार्क मधल्या वहिनींना भेटणार आणि त्याचबरोबर दुसऱ्या वहिनी या जेबी नगरमध्ये राहतात, त्यांनाही भेटणार. तरुणवेल सोसायटीतल्या त्याही वहिनी. आता यादव वहिनी पैठणी जिंकणार की कावणकर वहिनी ते बघणार. सुरुवात करूया आजच्या भागाला. या दोघींनाही शुभेच्छा देऊ. अंधेरी पूर्व तरुण भारत मार्ग तरुणवेल सोसायटीमधील सौ पूर्वा निलेश कावणकर वहिनी यांना आता आपण भेटणार आहोत. नृत्य करणे, गाणी गाणे, गाणी ऐकणे अशी आवड जोपासणाऱ्या वहिनींची आता ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ पूर्वा निलेश कावणकर. माहेरचं नाव? सुशांती सुभाष राऊत. माहेर कुठलं? अंधेरी. अंधेरी कुठे? जेबी नगर इथेच तरुण भारत. इथेच बरं. अगदी जवळ आहे. या ओळख करू. हे माझे मिस्टर नमस्कार. निलेश कावणकर. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या ठाकूर काकी आमच्या. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी नणंद. हे माझे पप्पा. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. या बहिणी आमच्या. बर. या मावशी आमच्या. नमस्कार. या काकी माझ्या. नमस्कार. या माझ्या आत्या. बर. त्या आमच्या सख्खे शेजारी. अरे वा. हे आमचे काकी आहे आणि ते आमच्या मामी, त्यांचे मामा आणि हे नीलकंठ. आणि हे सगळे आमच्या तरुण सोसायटीचे बाकी सगळे सदस्य असतात. आणि माझी मुलगी. हो का? काय नाव तिचं? धनश्री. घरी सगळ्यांची कोण राहिले नाहीत ना? कोणी नाही. आणि आता प्रश्न. नमस्कार. नमस्कार. काय करता? माझं स्वतःचं पाळणाघर आहे. पाळणाघर चालवतो मी. हो. आणि ते? माझ्या मिस्टरांचा गाड्यांचा बिझनेस आहे. म्हणजे स्कूल बसला वगैरे आमच्या बसेस आहेत, स्वतःच्या बसेस. ही बंदूक घेऊन कोण फिरतं घरात? माझे मोठे धीर आहेत, ते पोलीस मध्ये आहे, मुंबई क्राईम ब्रांचला आहेत. आता सध्या PS ऑफिसर झालेत. त्यांची ट्रान्सफर आता वाकोल्याला झाले, त्यामुळे त्यांना तिथे क्वार्टर्स मिळालेत. त्यामुळे ते तिकडे गेलेत, पण बंदूक सध्या इथेच आहे. अच्छा. बंदूक ब्लॉक आहे एकदम ना? हा. नाही, उघडता येते. हो, पण नका उघडू. नको ना. घाबरतो. नाही, पण त्याची गोळ्या काढून ठेवल्यात, कारण ते घरी नाही येत ना म्हणून. आणि काय मग कसे वाटतात मिस्टर? चांगले वाटतात, प्रेमळ आहेत एकदम. थोडे तापट आहेत. तापट आहेत? हो, थोडेफार. तुमच्यावर चिडतात की सगळ्यांवर? म्हणजे सगळ्यांवर. जर चुकलं तर चिडतात, नाही तर नाही चिडत. आणि काय काय तक्रार आहे मला सांगा, आल्यावर विचार. अजून काही तक्रार नाहीये. बाकी खूप चांगले आहेत. बाकी म्हणजे एकूण एक समंजस वगैरे सगळे. हो. हो. पण तुम्हाला गाणी फार गायला आवडतात म्हणे? गायला नाही आवडत एवढी, ऐकायला आवडतात, कारण गायला आवाज तेवढा चांगला नाही. तुम्ही गाणं मी ऐकतो. बापरे. लवकर. हा गा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हो का? हो. कुठे कुठे लागलेत? लागलेत बऱ्याच. हो का? ते हाता तेच आहे का? हो. अरे अरे अरे, केवढं करायला लागतं तुम्हाला हो घरासाठी. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण अंधेरीला. अंधेरीला गेलं. मग आज या खेळात तुमच्या बरोबर गप्पा मारणार आहेत कोण? माझ्या नणंद. नणंदबाई? हो. काय नाव त्यांचं? मनीषा कावणकर. म्हणजे आता तिचं सासरचं नाव आहे समीक्षा राऊत. समीक्षा? हा. बापरे. येणार आहेत ते आता? हो, येणार आहेत. कधी येणार आहेत? आता तुम्ही बोलवल्यानंतर लगेच येणार. प्रकट होणार. कुठे असतात त्या राहायला? त्या इथे जेबी नगरला, ओमनगरला. इथे म्हणजे ओमनगर. वरती राहतात? नाही, अंधेरीतच. येणार आहे? हो हो. बर, आपण बोलवूया त्या. नमस्कार. तुम्ही नणंदबाई किती नंबरच्या? सगळ्यात अच्छा, एकच आहे का? एकच आहे. बरं. आणि काय तुम्ही खूप दादागिरी करता म्हणे वहिनीवर? नाही. आता बोललात ना मगाशी? नाही, मी कुठे म्हणाले. मी मिस्टरांबद्दल सांगत होते, नंडेबद्दल काहीच नाही सांगितलं. मी तुम्हाला नंडेबद्दल विचारत होतो मगाशी. मग तुम्ही म्हणालात की मिस्टर, म्हणून. हो का? बरं. मग ह्या काय खूप दादागिरी करतात? नाही, अजिबात नाही करत. नाही, खूप चांगल्या वागतात. हो, खूप चांगल्या वागतात. आणि वहिनी? एकदम चांगली. म्हणजे काय? तुमच्यासारखी. हा? आईसारखी माया देते ती मला. अरे बापरे, क्या बात आहे. केवढं मोठं प्रमाणपत्र मिळालंय. नाही पण आहे. म्हणजे हे केवढं मोठं. आमचं दोन्हीकडून नातं आहे. म्हणजे ती पण माझी नणंद आणि मी पण तिची नणंद आहे. म्हणजे माझ्याच भावाला तिला दिली असं. बरं जमवलं त्यातल्या त्यात. हा. बरं, आणखी काय वहिनीच्या स्वभावातला कुठला गुण जास्त आवडतो तुम्हाला? प्रेमळपणा. आणि आवडत नाही कुठला? तसं कुठलाच नाहीये. तशी ती एकदमच प्रेमळच आहे. हो. वहिनी काय केवढं काय काय सांगून ठेवलंय बरं बोलायला. मी काहीच नाही सांगेल. आता वहिनीला प्रश्न विचारू. चला, पहिला प्रश्न.
घराच्या बाहेरचा जो दरवाजा आहे त्याला एकूण किती उभे स्टीलचे गज आहेत? 10. वहिनीने सांगितलं 10 आणि गज आहेत 14, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. अरे रे. उखाणा पूर्ण करा. ढोल ताशांच्या गजरात निघाली वरात. टिंब 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 टिंब. निलेश रावांचं नाव घेते, आले मी कावणकरांच्या घरात. अरे वा, अभिनंदन वहिनी, हे बक्षीस मिळालं. थँक्यू. आणि आता 5 शब्द आलटून पलटून सांगायचे. क्रम पहिला तुमचा, आणि क्रमाने नंबर पहिला तुमचा. धष्टपुष्ट, धडधाकट, धनदौलत, धनधान्य, धरपकड. सांगा. धष्टपुष्ट, धडधाकट, धनदौलत, धनधान्य, धडधाकट. 4 बरोबर आले आणि शेवटी धरपकड हो होतं. शेट. पण थोडीशी गडबड झाली आणि हे बक्षीस गेलं. भेटूया यादव वहिनींना लगेचच. अंधेरी पूर्व, भवानीनगर, हायलँड पार्क सोसायटी मधल्या सौ सुवर्णा शंकर यादव वहिनी यांना भेटणार. विणकाम करणे, वाचन करणे असे छंद जोपासणाऱ्या वहिनींची आता ओळख. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुवर्ण शंकर यादव. माहेरचं नाव? सुवर्ण तानाजी मोरे. माहेर कुठलं? कांजूरमार्ग. कांजूरमार्गला कुठे? कांजूरमार्गला शास्त्रीनगर. सगळं पाठ करून ठेवलंय. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा काय नाव? अर्जुन. अर्जुन. हा हा माझा मोठा मुलगा काय नाव? तन्मय. तन्मय. ही माझी मुलगी खुशी. खुशी. हा माझा भाऊ आहे बर. शुभम. हा माझ्या ननंद. नमस्कार. ही त्यांची छोटी मुलगी दीक्षा. बर. ही माझी बहीण. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. हा सासूबाई. नमस्कार. आणि ही माझी चुलती काकी. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. बघा, इतका उशीर झालेला आहे पण तरी सुद्धा उत्साह तेवढाच आहे. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. मग वहिनी, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण कांजूरमार्ग. खुद्द कांजूरमार्ग मध्येच की? हा कांजूरमार्ग. आणि हे कुठे भेटले? हे म्हणजे आमचं गाव जवळजवळच आहे, त्याच्यामुळे आमचं नातेवाईक आहेत आमचे. कांजूरमार्ग आणि विक्रोळी गाव? नाही सॉरी, गावी आमचं खेड गाव. अच्छा, कुठे आहे ते? सातारा. साताऱ्याला. आणि हे काय करतात? ते पोलीस मध्ये आहेत. बापरे, जास्त विचारत नाही मग, चिडाल. नणंदबाई काय करतात? त्या इंजिनियर आहेत. हो. हा. बापरे, कुठे राहतात त्या? पुण्याला असतात. आज खास आलेत? हा, त्यांना बोलावून घेतलंय प्रोग्राम साठी. जायचं होतं आज त्यांना परत? नाही 2 दिवस सुट्टी आहे ना, शनिवार राहणार रविवार. आहेत त्या. बोलवा ना त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. बरं, खास पुण्याहून आलाय? हो. एरवी कधी, म्हणजे येणं कधी कधी होतं पुण्यावरून? इतर वेळी असतं म्हणजे 6-7 महिन्यांनी काही सण असेल किंवा काही फंक्शन असेल तर. तुमचे मिस्टर काय करतात? ते सिव्हिल इंजिनियर आहेत, ते दुबईला असतात. आणि पुण्याला कुठे राहतात तुम्ही? पुण्याला विश्रांतवाडी. विश्रांतवाडी. मग आता दुबईला फोन केला असेल तुम्ही बघा म्हणून? दुपारपासून फोन चालू आहेत. चालू आहेत का? आदेश भाऊजी आले का म्हणून. दुबईत कुठे असतात ते? दुबईत त्यांचं ऑफिस आहे आणि शारजाला ते राहतात. बरं बरं बरं. मग तुम्ही जाऊन आलात की नाही? हो, लास्ट इयरला गेलेलो आम्ही. गेला होता. मग यांच्याबद्दल सांगा आता. ह्या चांगल्या आहेत. कधी झालं लग्न यांचं? यांचं 2002ला झालं. आणि वहिनी चांगली आहे? हो. हा. आणि तुमचं काय म्हणणं आहे नणंदबाईंबद्दल? नाही, छान आहे स्वभाव त्यांचा पण. त्यांचा पण छान आहे. बोलता की नाही एरवी कधी? बोलतो. वेळ मिळतो तुम्हाला? फोनवर वगैरे. एरवी तर काही घरी नाही कधी येत. नाही ना? नाही, लांब असल्यामुळे आणि नाही. त्या बिझी असतील खूप ना? बिझी पूर्ण दिवसभर. त्याच्यामुळे. बरं, आता प्रश्न विचारतोय. मला सांगा, दरवाजाच्या बाहेरील तोरणाला एकूण किती कलश आहेत? 2. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला, 100 रुपये. हा. आता सांगा, आता उखाणा पूर्ण करा. चांदीच्या देव्हाऱ्यात सोन्याची मूर्ती. चांदीच्या देवाऱ्यात सोन्याची मूर्ती. शंकररावांचं नाव घेते, करताना देवाची आरती. अभिनंदन. आणखी 200 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. थँक्यू. आणि आता 5 शब्द सांगणार, दोघींनी आलटून पलटून पुन्हा सांगायचे. हा वहिनी. बाड बिस्तारा, बाग बगीचा, बाचा बाची, बाया बापड्या, बाजार हाट. सांगा पहिलं. बाड बिस्तारा. बाग बिछा. बाड बिस्तारा. पहिलं होतं बाड बिस्तरा, दुसरं होतं बाग बगीचा, तिसरं होतं बाचा बाची, चौथं होतं बाया बापड्या आणि बाजार.
त्यामुळे हे बक्षीस गेलं.